पहिल्याच बॉलवरती एक बोर्ड स्टार्ट मिळाला. पहिल्याच बॉलवरती कुशल धवनीची विकेट. त्यानंतर मात्र गोलंदाजांचा आत्मविश्वास हा दुणावला असेल यात काही शंका नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गती पाहायला मिळतोय. आता मात्र गती व जिम्मेदारी असेल कारण की पहिल्याच बॉलवरती कर्णधाराची विकेट. त्यानंतर मात्र बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोशन आणि आयुष्य असो अथवा क्रिकेट प्रमोशन हे गरजेचं आहे. तर मात्र प्रमोशन मिळालंय. वन डाऊनच्या भूमिकेत तो सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि संघ अडचणीत आहे. उलटा चेंडू होता फक्त फ्लिक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत धावतात. यज्ञेश प्रभू टीमचा आयकॉन खेळाडू यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळेल. दुसरी धाव देखील परिपूर्ण केली जाईल. दोनच्या साह्याने धावफलकाला सुरुवात होते. खुल्या डब्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेला लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने धावतात परंतु चेंडू मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू चाललाय. वन बॉक्स ओव्हर झालाय. आत आहे DUPL चौकार 4. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव. तिसऱ्या बॉलवरती चौकार. अर्थात काय 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 6 धावा धावफलकावरती. खुल्या डब्याचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडस फ्लाईट दिली होती चेंडूला. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. आलाय निर्धाव चेंडू. कमबॅक पाहायला मिळालाय. गोलंदाज चेतनच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला. 6 धावा धावफलकावरती. सकाळचा सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्गाची मेजवानी हळूहळू मैदानाचा ताबा घेत असताना त्यांचं हे करूया. सहर्ष हार्दिक स्वागत. याला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण चांगले अॅक्युरेट फेकी पाहायला मिळाली परंतु कॉलिंग प्रतिम पाहायला मिळाली. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. पहिलं सुरू असताना खूप चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहू शकाल विकेट. दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव. तिसऱ्या बॉलवरती चौकार. चौथ्या बॉलवरती निर्धाव आणि 5व्या बॉलवरती एक सिंगल. धावसंख्या धावफलकावर आहेत 7. यावेळेला थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅट स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. यावेळेला चेंडू सरळ विकेट किपर गॅदर करताना पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या उत्तरार्ध थोडीशी खराब सुरुवात म्हणावं लागेल कारण की एक विकेट गमावली आणि धावसंख्या फलकावरती 98 धावाचा पाठलाग करताना धावफलकावरती 7. धन्यवाद डीजे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. दांडी एक्सप्रेस म्हणून ज्यांना संबोधलं जातं. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा ज्यांचा दणगा अनुभव तोच गोलंदाज. सध्या गोलंदाजी मार्क वरती विवेक दवणे. रफ्तार के सौदागर आणि एखाद्या वेगवान गोलंदाजाला तर ती आपली गोलंदाजी मेंटेन ठेवायची असे ना त्यासाठी अथलेटिक बनणं आवश्यक आणि तो अथलेटिक खेळाडू सध्या आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती विवेक दवणे.
पहिलाच बॉल प्ले अँड मिस. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे, माहिती आहे दोन्ही फलंदाजाला. आणि 98 धावांचा पाठलाग करताना चांगला स्टार्ट मिळायला हवा. तो कुठेतरी सर महागाळ ठरलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा, 1 विकेट कॅप्टनची गमावली आहे. यावेळेला यू मिस आय डेफिनेटली हिट. ट्रिपल आउट वाजता फलंदाजाच्या बत्त्या गोल, फलंदाजाच्या दांड्या गोल, फलंदाज बॅक टू दी पॉइंट गॉन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचा आयकॉन खेळाडू प्रथम आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. नावाप्रमाणे खेळ करावा लागेल, कारण की संघ अडचणीत सापडलाय. षटक क्रमांक आपण पाहू शकेल. पॉवर प्ले तर दुसरं सुरू असताना 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉल मध्ये तब्बल जर पाहायला गेलं ना तर 1 विकेट आणि 1 निर्धाव चेंडू अशा पद्धतीने त्यांनी गोलंदाजी हाताळलाय. धावसंख्या फलकावरती आहे 7. यावेळेला आपण पाहू शकेल क्रॉस बॅटर स्ट्रोक आल्या पहिल्याच बॉल वरती ठोकलाय. डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून आलाय हा एक दमदार शानदार संघर्षाचा संघर्षमय DUUPL चौकार. 4 धावा. चला टॉस साठी या. यानंतर टॉस साठी यायचं आहे टू बोथ कॅप्टन. धावसंख्या फलकावरती 11 धावा, 11 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करताना टीम आपण पाहताय ओम साईराम फ्रेंड्स. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक चिन्मय पाटील धावतायत, परंतु चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे या उत्सव माता क्रीडा संकुलाची आणि चेंडू मात्र चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पार. येतोय हा दमदार चौकार. बॅक टू बॅक चौकार यावेळेला पाहायला मिळालाय. पास केला जातोय. या ठिकाणी आपण पाहू शकाल दोन संघामध्ये. या स्पर्धेचे आयोजक धीरज तांबोरे सरांचे शुभ हस्ते केले जाते टॉस. यावेळेला पुन्हा एकदा फटका बसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विनोद आहे आणि यावेळेला आपण पाहू शकाल झेल परिपूर्ण केला होता, परंतु स्वतःला सावरता आला नाहीये आणि चेंडू घेऊन गेलाय सीमा रेषेच्या पार. हा एक जीवन दान देखील म्हणावं लागेल आणि हा टर्निंग पॉइंट देखील बनेल का हे पाहणे योग्य असेल. देऊया आपण पाहू शकाल धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या 21, 21 धावा फलकावरती. प्रथमच्या बॅट मधून चौकार चौकार आणि षटकार पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये चेंडूला पाठवलाय. बॅक टू बॅक षटकार यावेळेस पाहायला मिळत आहेत. प्रथम ऑन ऑफ फायर कामाला या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून स्थान मिळालं ते त्याने दर्शवून दिलंय. गोलंदाजी जरी मी खराब केली तरी मी फलंदाजीचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो ते त्याने करून दाखवलंय. षटक क्रमांक 2 चा खेळ झाला परिपूर्ण आणि धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा फलकावरती. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा DUUPL 2026 सीझन 2 डे 2. धन्यवाद डीजे. 98 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल तुम्ही पाहू शकाल 21 धावा. धावसंख्या फलकावरती जर पाहायला गेलं 27 धावा धाव फलकावरती. कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. पहिलं षटक ज्या गोलंदाजीने हाताळलं तोच गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेला आपण पाहू शकाल ऑफस्टोनच्या बाहेरून जणू काही चेंडूला खेचलाय आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पार. हे येतोय निलेश तांबोरेच्या बॅट मधून दमदार शानदार
PUUPL षटकार 6. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल मध्ये भव्य स्वागत केलं गोलंदाज चेतन दवनेचं. पहिले षटक चांगला हाताळलं होतं, परंतु या षटकाची सुरुवात मात्र षटकाराने केली जाते. म्हणतात ना, अंत बोला तो सब बोला. परंतु इथून मात्र धावसंख्येचा विचार केला ना, तर 33 धावफलकावरती 33. यावेळेला वाईड अडकचे प्रयत्न आपण पाहू शकाल. राईट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी हाताळताना थोडंसं क्रॉस आर्म ऍक्शन असल्या कारणाने चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि त्याचाच फायदा यावेळेला पाहायला मिळालाय गोलंदाज चेतन करिता. धावसंख्या फलकावरती 33. यावेळेला फटका उंच आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आहेत आणि यावेळेला चैतन्याने पकडलाय उत्कृष्ट झेल आणि संपलाय दैलेश टाबोरेचा खेळ. यस डीजे. त्याला फलंदाज थोडंसं स्पीड बसू द्या. वारंवार सांगितलं जात आहे. नवीन फलंदाज प्रशांत फुटीप्लचा खेळाडू. खूप चांगला खेळ सातत्याने प्रशांतच्या माध्यमातून आम्ही कित्येकदा पाहिला आहे, परंतु आज मात्र संघासाठी खेळ करावा लागेल. धावसंख्या फलकावरती 33. पहिला चेंडू आपण पाहू शकाल खोलवा टप्प्याचा होता, सरळ बॅटने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चिन्मय त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फंबल झाला आणि जिकडे मात्र एक होती तिकडे मिळाल्या अजून एक, अर्थात काही 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. धावसंख्या फलकावरती 35, 35 धावा. षटक क्रमांक आपण पाहू शकाल तिसरं सुरू असताना बॉलचा खेळ संपलाय 4. यावेळेला ट्राम लाईनच्या बाहेर पंच दर्शवताना आशुतोष व्यवहार सर. यस इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावेत दर होणार. धावसंख्या 1 ने फ्लाय होते, जाऊन पोहोचले 36, 36 धावा. बॅटिंग करताना विकेट गमावले 3. यावेळेला आपण पाहू शकाल बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मिस टाइम झाला. त्या ठिकाणी पंचांकडे लावून अपील. उत्साह जास्त होता, परंतु आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू षटक क्रमांक आपण पाहू शकाल 3 मध्ये सध्या गोलंदाजी हाताळताना चेतन दवने खूप चांगली गोलंदाजी हाताळलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेला विषेप मध्ये खेळला यत्नेश प्रभू त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगले प्रयत्न होते, परंतु चेंडू मात्र निघून जाईल षटकाराकरिता. षटकाच्या सुरुवातीला आला होता पहिल्या बॉलवरती षटकार आणि षटकाच्या अंतिम बॉलवरती आलाय हा दमदार शानदार षटकार. षटक क्रमांक संपले आहेत तब्बल 3 आणि 3 षटकाचा उत्तरार्ध. धावसंख्या धावफलकावर आहेत 41 धावा. घेऊया ड्रिंक्स ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
आता बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा धावफलकावरती. आता मात्र गरज असेल ती म्हणजे 18 चेंडू आणि 56 धावा होऊ शकतात आणि त्यासाठी समर्थ आहे प्रथम. कारण की प्रथमचा विचार केला ना तर प्रथमच्या बॅटमधून तब्बल 4 बॉल मध्ये 2 षटकार 2 चौकार च्या मदतीने तो सध्या बॅटिंग करतोय. 4 चेंडू आणि 20 धावांवर प्रथम बॅटिंग करतोय. खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिलाय. 500च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. आता मात्र 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 56 धावा. 18 बॉल रिमेनिंग 56 रन रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला टीम पाहायला मिळेल उद्धरी माता तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करताना टीम पाहायला मिळेल ओम साईराम फ्रेंड्स. क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना यावेळेला आपण पाहू शकाल 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन त्याचप्रमाणे लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. अठरा चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. या सामन्याचं समीकरण पहिला चेंडू आपण पाहू शकाल वाईड अर्करचे प्रयत्न सार्थ ठरत असताना पहिल्या षटकामध्ये जेव्हा हे दोन खेळाडू जेव्हा आमने सामने आले होते तेव्हा मात्र बोलबाला राहिला होता प्रथम या फलंदाजाचा. परंतु आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल कारण की अनुभव आहे मोठमोठ्या स्पर्धे खेळण्याचा आणि तो अनुभव आपल्या पणाला लावताना विवेक गवणे यावेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त आपण पाहू शकाल. कमबॅक यावेळेला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये जरी तो चौकार षटकार मारू शकला असता परंतु दुसऱ्या षटकामध्ये मी तुला थांबवण्याचं काम केल आणि तेच काम या ठिकाणी केलंय विवेक गवणे. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना प्रथम बॅक टू दी पविलियन गॉन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज भूमी 16 चेंडू आणि आता मात्र 56 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार प्रत्येक बॉलवरती सिंगल प्रत्येक बॉलवरती डबल हे करणं आवश्यक आहे. डॉट बॉल पर्सेंटेज कमी घ्यावे लागतील आणि बॅटने धावा जास्त कराव्या लागतील कारण की आता परिस्थिती तशी आहे ना. आता मात्र चौथ्या गेअर मध्ये गाडी चालवावी लागेल गोलंदाजांना. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते अप्रतिम कौतुक करावं लागेल चेतनचं. यावेळेला बॅटची एज आल्या आल्या मात्र परतावं लागतंय. ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये आला होता त्याच पावलाने परतीच्या प्रवासाला जावं लागेल. बॅक टू बॅक विकेट. तू चल मी आया आयाराम गयाराम गोल्डन डकचा शिकार होता भूमी. बॅक टू दी पविलियन गॉन. म्युझिक इज ऑन. नवीन फलंदाज विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आता मात्र हॅट्रिक वर असेल गोलंदाज आपण पाहू शकाल विवेक गवणे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक परिपूर्ण केली जाईल का हा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनात परंतु त्याचं उत्तर या बॉलवर आपल्याला मिळेल. यावेळेला आपण पाहू शकाल हॅट्रिक बॉल होता सन्मान दिला आणि त्या ठिकाणी सिंगल परिपूर्ण केली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावरती 43 धावा 43. आता जर विचार केला ना या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय 2 बॉलचा खेळ बाकी म्हणजेच काय 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये आता मात्र 55 धावांची आवश्यकता. हे या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र चेंडू मात्र फलंदाजाला हुलकावून देत सरळ निघाला विकेट किपरच्या
हातामध्ये सेफ हँड्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. प्रशांतला मात्र वारंवार बीट केलं जात आहे. कारण की मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा ज्यांना अनुभव तोच पणाला लावून गोलंदाजी हाताळताना विवेक गवणे दांडी एक्सप्रेस म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. यावेळेला समोरच्या दिशेला लॉंग ऑनच्या वरून चेंडूला पाठवलाय. संघर्षाचा संघर्षमय DUPL सिक्सर 6. धन्यवाद डीजे. पाहूया 4 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. चला थोडासा स्पीडअप असू द्या मित्रांनो. प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग्स कमी करा. प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. 98 धावा तुम्ही बनवल्या आहेत आणि ते पाठलाग करताना थोडा संघ अडचणीत आहे आणि धावसंख्या 49 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला चेतनचा 7 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट मिळवलं. दुसऱ्या षटकामध्ये विवेकचा विचार केला 20 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट त्या ठिकाणी मिळवलं. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं आपण पाहू शकाल चेतनला 15 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या, 1 विकेट त्याने मिळवलं. विकेटचा विचार केला पुन्हा एकदा दुसरा षटक हाताळण्यासाठी आला होता. 7 धावा त्याने खर्च केला आणि 2 विकेट मिळवले. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल साई सुदर्शन संघाचा गोलंदाज प्रणय पवार हँडसम आपण पाहू शकाल. सातत्याने जर पाहायला गेलं एसटी समाजाच्या स्पर्धा खेळत असताना साई सुदर्शन घोटणपूर या संघाकडे तो सातत्याने स्पर्धा खेळत असतो. परंतु आज मात्र आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी आपल्या संघासाठी खेळत असताना उद्दारी माता संघाकडून 5वं षटक हाताळताना प्रणय पवार. पहिला चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक चिन्मय आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सॉफ्ट हँडने फेकी केली जाईल. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण. या एकच्या साह्याने संघाचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होताना 50 धावा धावफलकावरती. षटकांक सुरू असताना 4.1 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या धावफलकावर आहे 50 ला 5 बाद. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बऱ्याच का हवेत त्या ठिकाणी विनोद आरेकर उत्कृष्ट रनिंग कॅच परिपूर्ण केलाय. जो कॅच मैदानाच्या बाहेरून खूप सोपा वाटतो तो कॅच मैदानाच्या आतमध्ये खूप अवघड आहे आणि ते सोपं काम या ठिकाणी करत असताना विनोद आरेकर. प्रशांत तांबोरे बॅक टू दी पविलियन बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश कामोरे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्थिरावते फलकावरती 50 या आकड्यांवरती. प्रणय पवार काही चांगली गोलंदाजी हाताळतोय. यावेळेला फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये बदल करताना लेफ्ट हँड असल्या कारणाने सातत्याने खेळामध्ये बदल आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहू शकाल ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता त्याला मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला कट होतोय. नॅशनल ऑफ कटर पाहायला मिळाला परंतु लेफ्ट हँडर साठी तो लेग कटर चांगली गोलंदाजी करतोय. दोन्ही दिशेला चेंडू पडवण्याची ताकद गोलंदाज प्रणय पवारच्या. यावेळेला क्रॉस बाय स्ट्रोक आपण पाहू शकाल डीप मध्ये क्षेत्ररक्षक विनोद त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. उतरी माता संघाचा विचार केला ना परफॉर्मन्स चांगला राहिलाय. या पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग खूप चांगली राहिली. प्रत्येक फलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन दिलं. गोलंदाजाने देखील कॉन्ट्रीब्युशन देताना प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक फलंदाजाला बांधून ठेवलं. दुसऱ्या षटकाचा विचार जर सोडला तर मात्र प्रत्येक गोलंदाजाने कमबॅक केलाय. धावसंख्या फलकावरती पाहू शकाल 51 धावा. षटक क्रमांक सुरू असताना 4.4 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण.
यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न. या फटक्याला इतकाच म्हणेन, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. शेवटचा आणि अंतिम चेंडू 5व्या षटकामधील राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना प्रणय पवार. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याने पकडला एक उत्कृष्ट झेल आणि फलंदाज विघ्नेश ठरतायच फेल. विकेटचं पतन गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहतोय दांडिवची उंबाट प्रीमियर लीग 2026 सीझन 2 डे 2 मध्ये आपण आहोत. पहिला सामना आजच्या दिवसामधील. एका बाजूला टीम उद्गारी माता फिल्डिंग करताना पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला बॅटिंग करताना पाहायला मिळेल ओम साईराम फ्रेंड्स. धावसंख्येचा विचार केला 5 षटकाच्या उत्तरार्ध. धावा धाव फलकावरती 51 धावा आणि 98 धावांचा पाठलाग करताना या सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे. गोलंदाजी मार्क करताय चिन्मय पाटील आपण पाहतायत. कमी वयामध्ये मात्र स्पर्धा खेळत असताना आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल भावेश सामोरे. इथून मात्र कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू आपण पाहू शकाल. चेंडू हवेत मुंबई स्लॅन्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी प्रणय पवार मागचं षटक अक्षरशः सुंदर हाताळलं. तोच पाहायला मिळालं प्रणय. ज्यावेळेला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन कारणाने सातत्याने मात्र फील्ड डिस्ट्रिब्युशन मध्ये बदल करावा लागतोय. यावेळेला गोलंदाजीचा एंड चेंज करत असताना गोलंदाज चिन्मय पाटील राईट हँड ओव्हर द विकेट. फलंदाज राईट हँड बॅटर करिता. यावेळेला प्लम मध्ये पकडलं गेलाय आणि यस पंचांचा बोर्ड आकाशाला दिशेला. अर्थात काय फलंदाज पविलियनच्या तंबू मध्ये या ठिकाणी येत असताना सार्थक किनी बॅक टू दी पविलियन गॉन. यस डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 चेंडू आणि 48 4 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 98 धावा चेस करताना थोडेसे चांगले सुरुवात राहिली होती, परंतु मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजांनी खराब फलंदाजी केली. खुल्या डब्याचा चेंडू होता, स्वतःला ब्लॉक केलं, हलक्या हाताने ढकललं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पप्प्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एक मिळेल. एकच्या साह्याने धावसंख्या हलता ठेवण्याचं काम केलं जाईल. परंतु इथून मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विघ्नहर्ता विरुद्ध टीम पाहायला मिळेल मैत्री 11. यावेळेला स्विंग अँड मिस. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. ब्लँक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न भावेश तांबोरला बीट करत चेंडू निघून गेलाय. विकेट किपर आपण पाहू शकाल हितेश धवणीच्या हातामध्ये विसावताना चेंडू. धावसंख्या फलकावरती स्थिरावते या निर्धाव चेंडू नंतर. ज्यावेळेला आखोटप्याचा चेंडू आपण पाहू शकाल हलकशा हाताने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी भावेश तांबोरे बीट होताना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेला पंच दर्शवताना या साईडचा वाईट बॉल.
आणि इथे मात्र सामना जिंकला. अभिनंदन टीम उदारी मादा अँड हार्ड लक टीम ओम साईराम फ्रेंड्स. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मैत्री 11 विरुद्ध